नमस्कार. मी प्राध्यापक गजानन अघळते. आज पुन्हा एकदा जीवन योग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आजचा आपला विषय आहे ध्यान. अष्टांग योगामध्ये ध्यान हा 7वा टप्पा आहे आणि आता फक्त समाधी हा शेवटचा टप्पा बाकी आहे. मित्रांनो, अष्टांग योगामधील पतंजली महामुनींनी सांगितलेल्या या 8ही अंगाचं विवेचन पाहत असताना, ऐकत असताना आपल्याला आजच्या तारखेमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये ध्यानाचा जो अर्थ अभिप्रेत आहे त्या बाबतीत पहिल्यांदा मी बोलतो आणि त्यानंतर पतंजली महामुनी आणि इतर जे ऋषी मुनी यांनी ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहोत. मित्रांनो, आपल्याला ध्यान हा शब्द माहिती आहे. ध्यान म्हणजे लक्ष. आपण व्यवहारामध्ये बोलत असताना सुद्धा इकडे ध्यान द्या अशा प्रकारे आपण बोलतो. ध्यान म्हणजे लक्ष. पुन्हा लक्ष हा शब्द जो आहे त्या लक्ष शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर लक्ष म्हणजे उद्दिष्ट. उद्दिष्ट म्हणजे काय तर ध्येय प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे टप्पे, त्यापैकी एक टप्पा म्हणजे उद्दिष्ट. थोडक्यात सांगायचं झालं तर जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे उद्दिष्ट. उद्दिष्ट म्हणजे लक्ष, लक्ष म्हणजे ध्यान. म्हणजे आपल्याला जर समजा एखादी गोष्ट, एखादी कुठलीही बाब प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते लक्ष केंद्रित करून राहणे म्हणजेच ध्यान. बघा, काल मी धारणा या विषयावर बोलत असताना तुम्हाला सांगितलं की धरून ठेवणे म्हणजे धारणा. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोनही ठिकाणी ध्यान हे अत्यंत आवश्यक आहे. साधू संतांनी ध्यानाचा वापर त्यांच्या पारमार्थिक जीवनासाठी केलेला आहे. आपण सर्वजण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे आपण प्रपंच आणि परमार्थ या दोहोंना आपण समप्रमाणात वेळ देऊ शकत नाही. तर यथाशक्ती यथामती आपल्याला ज्या ठिकाणी जसा वेळ द्यायचा आहे तो वेळ लक्षपूर्वक देणे, लक्षपूर्वक एखादं कार्य करणे म्हणजेच ध्यान. एकाग्रता म्हणजे ध्यान असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या दोनही गोष्टी साध्य करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. मित्रांनो, ध्यान या विषयावर अनेक साधू संत, ऋषीमुनी, योगी, तपस्वी, समाजसुधारक यांनी अनंत प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्यामध्ये मी पुन्हा काही सांगणे म्हणजे की फार मोठी की उपलब्धी असेल असं मला वाटत नाही. परंतु या ठिकाणी मला ज्या काही बाबी गवसलेल्या आहेत, मला ज्या काही बाबी लक्षात आलेल्या आहेत त्या बाबीचा विचार करता ध्यान हा जो शब्द आहे तो ध्यान म्हणजे लक्ष, म्हणजे उद्दिष्ट, म्हणजे ध्येयाच्या प्राप्तीतील एक टप्पा या अर्थाने मी आपल्या समोर मांडलेला आहे. आणि आपण त्या बाबतीत त्या बाजूने जर विचार केला तर मला असं वाटते की या जगातील प्रत्येक व्यक्ती हा ध्यान करतो. प्रत्येक व्यक्ती काहीतरी मिळवण्याकरता धडपड करतो आणि ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टीला तो सतत आपल्या मनात धरून ठेवतो. म्हणजे त्याची धारणा पण झालेली असते, तो ध्यान पण करतो. आणि ध्यान केल्यानंतर जो शेवटचा टप्पा अष्टांग योगामध्ये सांगितलेला आहे समाधी, त्या समाधीकडे फक्त जाताना थोड्याफार प्रमाणात काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा जो समाधीवाला भाग आहे तो उद्या किंवा या नंतरच्या एपिसोडमध्ये सांगताना मी त्यावर सविस्तर बोलणार आहोत. आता या ठिकाणी ध्यान म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ध्यान कशाचं करावं हे फार महत्वाचं आहे. जसं मी मगाशी बोललो की धारणा ही प्रपंचात सुद्धा असते, परमार्थात सुद्धा असते. परंतु कोणत्या गोष्टी धरून ठेवाव्या आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या
ही जशी आपली सत्सद्विवेक बुद्धी असते, त्याचप्रमाणे ध्यान कशाचं करावं आणि कशाचं करू नये ही सुद्धा सत्सद्विवेक बुद्धी आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक वेगळाच क्रम, एक वेगळी शृंखला सांगितलेली आहे. ध्यायते विषयान पुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे की जीवन जगत असताना जर समजा कोणी विषयाचं ध्यान करत असेल तर तो या क्रमाने ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते, त्याला त्याचा संग लागतो आणि असं होता होता शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यति, त्याचा विनाशात ठरलेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ध्यान करत असताना आपल्याला ध्येय ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा बगळा सुद्धा ध्यान करतो. आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये बगळा एक पाय उंच करून डोळे बंद करून ध्यान करतो, परंतु तो ध्यान मासोळीचं करतो. मासोळी जवळ आली की तिला तो पकडतो. ध्यान करणाऱ्या लोकांची संख्या जगात कमी नाही. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या बाबीचं ध्यान करतच असतो. मात्र अष्टांग योगामध्ये आपल्याला जे ध्यान करायचं आहे, आपल्याला जे ध्यान ठेवायचं आहे ते आपल्या स्वतःच्या स्वरूपावर, आपल्या स्वतःच्या स्वरूपावर लक्ष ठेवायचं आहे. आपल्या मूळ स्वरूपाचं उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. म्हणजे काय तर मी कोण, मी या पृथ्वी तलावर कशासाठी जन्माला आलो, मी कसा आहो. म्हणजे आजचं माझं स्वरूप हे काल नव्हतं, कालचं माझं स्वरूप हे परवा नव्हतं, ते उद्याही राहणार नाही. मग हे असं सतत बदलणारं स्वरूप म्हणजे मी आहो का, की आणखीन काहीतरी वेगळं आहे, याचं चिंतन करणे म्हणजे ध्यान. बघा, प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर त्याचं शरीर सतत वाढत असते, परंतु तो स्वतः त्या शरीरासोबत मोठा होतो का, तो त्या शरीरासोबत पांगळा होतो का, लंगडा होतो का, आजारी होतो का, हा प्रश्न खरा चिंतनाचा आहे. आणि याचं चिंतन करणे, स्वतःवर लक्ष ठेवणे म्हणजे मी आणि माझं शरीर, मी आणि माझे इंद्रिये, माझं मन, माझी बुद्धी, या बाबी वेगळ्या आहेत की एकच आहे याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. ज्या अर्थी मी माझा हात म्हणतो त्या अर्थी हात म्हणजे मी नाही. ज्या अर्थी माझे डोळे म्हणजे डोळं म्हणजे मी नाही, माझ्या डोळ्याच्या माध्यमातून मी पाहतो. म्हणजे काय तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय असे 10 इंद्रिय आणि 11वं मन जे 10 इंद्रियावर नियंत्रण करते, हे सगळे साधनं आपल्याला मिळालेली आहेत. फक्त प्रश्न हा आहे की ह्या साधनांना आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वापरता आलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी आपली गाडी असते आणि आपल्या गाडीला चालवण्यासाठी आपण एखादा ड्रायव्हर घेतलेला असतो. आपण त्या ड्रायव्हरला सांगितलं की मला नागपूरला जायचं आहे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचं आहे. त्या ड्रायव्हरला आपण सांगितल्यानंतर आपण निवांतपणे गाडीमध्ये बसलेलो आहे. जर समजा तो ड्रायव्हर त्याच्या सोयीनुसार, त्याच्या म्हणजे ज्या काही बाबी असतील त्याच्याकरता जर तो वेगळ्याच रस्त्याने घेऊन जात असेल, चुकीच्या रस्त्याने घेऊन जात असेल आणि आपल्याला जर रस्ता माहीत नसेल तर आपण त्याच्यासोबत वाहवत जाऊ. परंतु जर समजा आपल्याला माहिती असेल की नागपूरला जाणारा रस्ता कोणता, तर मात्र आपण त्या ड्रायव्हरवर नियंत्रण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे ते इंद्रियाच्या अधीन झाल्यानंतर, इंद्रिय विषयांच्या अधीन झाल्यानंतर, मागे मी तुम्हाला म्हणजे अपरिग्रह किंवा इंद्रिय निग्रहाबद्दल बोलताना सांगितलेलं आहे की आपल्याला हे सगळे जे इंद्रिय आहेत त्यांचा निग्रह करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्याहारमध्ये ह्या बाबी डिस्कस केलेल्या आढळत असतील. प्रतिआहार म्हणजे इंद्रियांना जे विषय आवडतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना अंतर्मुख करणे
आणि हा बाहेरचा जो आहार आहे त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणे हा अष्टांग योगातील एक टप्पा, आणि त्या टप्प्याच्या नंतरच आपली धारणा आणि नंतर ध्यान आहे. मित्रांनो, या ठिकाणी हे जे 8 अंग आहेत ते 8 अंग एका विशिष्ट अशा चढत्या क्रमाने आहेत. पहिले 4 टप्पे हे शारीरिक पातळीवरचे आणि दुसरे 4 टप्पे हे बौद्धिक पातळीवरचे आहेत. आपण जर बघितलं, यम नियम हे शारीरिक पातळीवरचे सुरुवातीचे टप्पे आहेत, बेस आहे, महत्वाचे आहेत, ज्याचा फारसा वाजागाजा किंवा ज्याच्याबद्दल फारसं आपल्याला ऐकायला मिळत नाही. यम आणि नियम या 2 योगाचे कुठेही क्लासेस आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र आसन आणि प्राणायाम याच्याबद्दल आपल्याला खूप ठिकाणी खूप गोष्टी वाचायला मिळतात, पाहायला मिळतात, त्याची चर्चा पण आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तसंच दुसरा जो टप्पा आहे, उत्तरार्ध ज्याला म्हणता येईल, सेकंड हाफ म्हणता येईल, त्याच्यामध्ये प्रत्याहार आणि धारणा हे सुरुवातीचे बेस आहेत. 2 महत्वाचे टप्पे आहेत जे पडद्यामागचे कलाकार आहेत. कशाचे? ध्यान आणि समाधीचे. ध्यान आणि समाधी या 2 बाबींबद्दल आपल्याला बहुतेक ठिकाणी पुष्कळ अशी चर्चा वाचायला ऐकायला मिळते. प्रत्याहार आणि धारणा ह्या स्वतः करण्याच्या बाबी आहेत, ह्या आपल्या अवस्था आहेत, आणि म्हणून ध्यान धरण्याच्या पूर्वी, लक्ष ठेवण्याच्या पूर्वी आपल्याला ध्येय गाठणं किंवा ध्येय ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा माझं ध्येय मला माहिती नसेल तर मी नेमकं जाणार कुठे? एक उदाहरण द्यायचं झालं, एखादी शर्यत आहे आणि त्या शर्यतीमध्ये एखाद्याकडे खूप मोठी पॉवरफुल अशी गाडी आहे, परंतु त्याला हे माहितीच नाही की नेमकं कोण्या ठिकाणी जायचं आहे. तो कितीही वेगात गेला तरी तो त्या मुक्कामी ध्येयाच्या ठिकाणी पोहोचेलच याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही. एकदा ज्याला माहिती आहे त्याची गती कमी असली तरी तो थोड्या वेळाने का होईना त्या ठिकाणी पोहोचेल. त्याचप्रमाणे जीवन जगत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला ध्यान करायचं आहे. म्हणजे काय? ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे काय? तर आपल्याला पहिल्यांदा नेमकं काय मिळवायचं आहे, ध्येय काय आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. थिंक व्हॉट यू वॉन्ट, सोचो क्या चाहते हो. आपल्याला काय हवं आहे हे जोपर्यंत आपण ठरवणार नाही तोपर्यंत आपण काय घेणार आहोत. बाजारात गेल्यानंतर, किंवा एक सोपं उदाहरण सांगतो, बस स्टँडवर गेल्यानंतर असं कोणी दिसेल का आपल्याला, त्याला विचारलं का रे बाबा कुठे जातो, आणि त्याने उत्तर दिलं बघूया, जी चांगली बस असेल त्या बसमध्ये बसून जाईल. असं कोणी ऐकलं का की जो सांगेल की पहिल्यांदा जी गाडी येईल त्या गाडीने मी जाईल? असं नाही. कोण्या गावाला जायचं हे त्याने आधी ठरवलेलं असते आणि नंतर तो बस स्टँडवर गेलेला असतो. मग जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनाचं ध्येय, गंतव्य, डेस्टिनेशन ठरवलेलं आहे का? हा खरा ध्यानात ठेवण्याचा मुद्दा आहे. डोळे बंद करून एखाद्या मंदिरात जाऊन बसणे, एखाद्या कुठेतरी टेकडीवर जाऊन बसणे याला ध्यान म्हणतात असं नाही. कदाचित शरीराची ती बाहेरची दिसणारी प्रतिकृती ध्यानी माणसाच्या सारखी दिसत असेल, परंतु हे ध्यान नाही. ध्यान ही अंतर्गत प्रक्रिया आहे. तुमचं शरीर झोपलेलं आहे की चालत आहे हे या ठिकाणी फारसं महत्वाचं नाही. म्हणजे तुम्ही शरीर तुमचं म्हणजे झोपलेलं आहे याचा अर्थ म्हणजे तुम्ही आराम करत असले तरी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही बसून असले तरी ध्यान करू शकता. म्हणजे काय? तुमचं लक्ष महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण विचार केला, ज्याला कोणाला सिद्धी प्राप्त करायची आहे, ज्याला कोणाला सक्सेसफुल व्हायचं आहे, त्या प्रत्येकाला ध्यान आवश्यक आहे. फक्त ध्यान कशाचं करायचं हा वेगळा विषय आहे. आपण या ठिकाणी अष्टांग योगामध्ये ज्या ध्यानाबद्दल चर्चा करतो आहे ते ध्यान आपल्या मूळ स्वरूपाचं आहे. मूळ स्वरूप म्हणजे काय? मी कोण? अहम ब्रह्मास्मी. आपल्याला अशा प्रमाणे वेदाने एक वाक्य दिलेलं आहे, याला महावाक्य म्हणतात. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म सत्य जगत मिथ्या. मी म्हणजे सत्य. त्याची अनुभूती घेण्यासाठी सतत धडपड करणे
आणि त्या अनुभूतीवर लक्ष ठेवणे म्हणजे ध्यान. ध्यान हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घेणे आणि मग ती जाणीव करण्यासाठी ज्याही काही बाबी आवश्यक आहेत त्या सगळ्या बाबींना ध्यान म्हणता येईल. मग तुम्ही त्या बाबींना समजून घेण्याकरता एखाद्या मंदिरात जात असाल, एखाद्या कुठेतरी पालखीसोबत जात असाल, तुम्ही एखादा कुठला ग्रंथ वाचत असाल, टीव्हीवर एखादा कार्यक्रम बघत असाल तरी चालेल. तुम्ही काय करता हे बिलकुल महत्वाचं नाही, तुम्ही का करता, व्हाय, हे फार महत्वाचं आहे. जोपर्यंत उद्दिष्ट आपल्याला माहिती असणार नाही तोपर्यंत परिणाम आपल्याला पाहिजे तसा मिळेलच याची शाश्वती नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला ही बाजू लक्षात आणून द्यायची आहे की तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या स्वतःच्या मनावर ठेवता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः एका ठिकाणी असं सांगण्यात आलं की इंद्रजित यापेक्षा इंद्रियजित हा जास्त महत्वाचा आहे. आपल्याला इंद्रावर विजय मिळवण्यापेक्षा, इंद्र हा देवांचा राजा, देवांच्या राज्यावर विजय मिळवण्यापेक्षा आपल्या इंद्रियांवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. आणि जो आपल्या इंद्रियांवर विजय मिळवू शकतो तोच खरा योगी, त्यालाच खऱ्या अर्थाने योग साध्य झाला असं म्हणता येते. आणि जेव्हा आपण त्या ध्येयाच्या समीप जातो, आपल्याला म्हणजे ध्याता आणि ध्येय अशा दोन गोष्टी आहेत. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे ज्याचं तो ध्यान करतो तो, आणि ती प्रक्रिया म्हणजे ध्यान. ज्या वेळेला हा ध्याता बिलकुल शिल्लक राहत नाही, ध्येयाशी एकाकार होतो, ती अवस्था म्हणजे ध्यान. मग अशी अवस्था चिरकाल आपल्याला कायम ठेवता येत नाही, कारण आपण सर्व गृहस्थाश्रमी आहोत. आणि या गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला गृहस्थ धर्मांचं पालन सुद्धा करणे अभिप्रेत आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला कोणतं ध्यान करायचं आहे, तर आपल्याला कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे, राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपलं लक्ष हे अंतरंगात असलं पाहिजे. हातामध्ये काम आणि मनामध्ये राम. राम म्हणजे जो संपूर्ण चराचरामध्ये रममान आहे या अर्थाने राम. म्हणजे तुम्ही कुठल्याही तत्वाचं चिंतन करू शकता. मी मागे एकदा बोलताना सांगितलं की एका ग्लासमध्ये काही पदार्थ ठेवलेला आहे, तो पदार्थ तुम्ही पाणी म्हणून प्या, वाटर म्हणून प्या, जल म्हणून प्या, कुठल्याही नावाने प्या, परंतु तो पदार्थ तुम्ही पोटामध्ये घेतला पाहिजे, ग्रहण केला पाहिजे, तेव्हाच तुमची तृषा शांती होईल. त्याप्रमाणे तुम्ही राम म्हणून नाव घेता की कृष्ण म्हणून घेता की हरी म्हणता, काय म्हणता, दॅट इज इमटेरियल. कारण जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप अहम ब्रह्मास्मीचं स्वरूप हे अनाम आहे. भावातीतम, त्रिगुणरहितम, द्वंद्वातीतम, त्याला कोणत्याही प्रकारचं व्यक्तित्व नाही असं ते स्वरूप आहे. त्यामुळे कोणत्याही नावाने तुम्ही हाक मारून त्या तत्वाला जाणू शकता. फक्त ती जी लगन आहे, आठो प्रहर लगन लगे भक्ती कहावे सोय, असं कबीरदास महाराज म्हणतात. तर आपण संपूर्ण 8ही प्रहर, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4, या 8ही प्रहरांमध्ये आपला जो श्वासोश्वास चालतो त्या श्वासोश्वासावर लक्ष देऊन, तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे निमिषोनिमिषी वारी केली पंढरीशी. म्हणजे या श्वासागणित त्यांनी पंढरीची वारी केली. म्हणजे फिजिकली नाही, भौतिक दृष्ट्या नाही, तर देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, या न्यायाने त्यांनी या श्वासावर लक्ष ठेवून आत्मा हा विठ्ठल, त्या आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ध्यान लक्षात घेऊन, ध्यानावर लक्ष ठेवून सतत ध्यानमग्न राहायचं आहे. आपले घरकाम करत असताना सुद्धा आपलं ध्यान भंग व्हायला नको. कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे, तुकोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपलं अंतरंग हे आपल्या आत्मतत्वावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपले जे अंतःकरण आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार,
यांच्यावर एकाग्र असलं पाहिजे. आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे नेमकं काय आहे त्याच्यावर आपलं नेहमीसाठी लक्ष असलं पाहिजे. आणि हे जे लक्ष आहे त्यालाच ध्यान म्हणतात. आणि लक्ष हे ज्या वेळेला आपल्या लक्ष्याची प्राप्ती करून देते त्याला ध्यानाचा पूर्ण विराम म्हणता येईल. तर आज आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. या बद्दल काही कोणाला शंका असतील, काही समजलं नसेल तर त्यांनी निश्चितच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी यथाशक्ती यथामती आपल्या शंकांचं समाधान किंवा शंकांना मी अल्पशा प्रमाणात प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्वांनी ऐकून घेतलं. धन्यवाद.